Annual Day functions. Today is a very special and joyful day. For all of us, we have gathered here to celebrate the achievement, talent and hard work of our students. We are very happy to see you all here. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या मंगलमय पवित्र वातावरणात आपण सर्वजण शैक्षणिक वर्ष 2025-26च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी येथे जमलो आहोत. पाहुण्यांचं आगमन होत आहे. विद्येची देवी माता सरस्वती यांना वंदन करून सर्व मान्यवरांचं मी स्वागत करते. मान्यवरांचं आगमन होत आहे. मान्यवर स्टेजवरती यायचं आहे. सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. सर्व पाहुण्यांचं आगमन होत आहे. विद्येची देवी माता सरस्वती यांना वंदन करून सर्व मान्यवर पाहुणे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र आणि रसिक प्रेक्षकांचे मी इंदू पवार लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत शेखराणा चिंचवडे कॉर्पोरेटर PCMC, पाटील भाऊ चिंचवडे, दत्ताभाऊ चिंचवडे बोलेश्वर मंदिरचे जे अध्यक्ष आहेत, मधुकर भाऊ साठे सोशल वर्कर, हनुमान हाके सर, आशाताई सूर्यवंशी, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चेअरमन, विजय सर मॅनेजमेंट, आशाताई सूर्यवंशी जे कॉर्पोरेटर PCMC आहे. सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यात स्वागत करूयात. कार्यक्रमासाठी आज आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची सर्वजण चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतो तो हा दिवस म्हणजे स्नेह संमेलन. विद्यार्थ्यातील मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेह संमेलन. उपजत कलागुणांना तुम्हाला तुमचीच ओळख करून देते ते स्नेह संमेलन. समर्पण अशा नानापरी छटांनी अंगीभूत असणाऱ्या व उत्साहाने ओतपोत वाहणारा सोहळा आज पार पडत आहे. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करावे. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी दीप प्रज्वलन करावं. नातं तयार होतं, मग कोणताही विधायक कार्य सहज संपन्न होतं. म्हणून संपन्न होत आहे दीप प्रज्वलन. Join your hands, start the prayer.
शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते. शाळेत आपण केवळ ज्ञानच मिळवत नाही तर आयुष्य जगण्याची कला, सामाजिक ज्ञान, शिस्त, प्रेम, सहकार्य, संयम आणि जबाबदारी यासारख्या अनमोल गोष्टी शिकत असतो. माझे भाग्य असे की मला एका अत्यंत आदर्श आणि प्रेरणादायी शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या शाळेचे नाव लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आहे. ही शाळा जवळच्या परिसरात आहे. शाळेचा परिसर पाहिला की सकारात्मक ऊर्जा मिळते. इमारत मजबूत आणि टुमदार आहे. वर्गखोल्यामध्ये भरपूर प्रकाश येतो. प्रत्येक वर्गात पंखे आहेत आणि सर्व वर्गात क्रीडोसाठी एक वेगळी वर्गखोली आहे. शाळेत सायन्स लॅब आहे आणि कम्प्युटर लॅब सुद्धा आहेत. शाळेत सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच पदवीधर आणि विषयनिहाय शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. तसेच मी सांगू इच्छिते की शाळेचा परिचय सर्वांना माहीतच आहे की या शाळेची स्थापना जून 2008 मध्ये झालेली आहे. अगदी कमी विद्यार्थ्यापासून ही शाळा निर्माण करण्यात आलेली आहे. यात मोलाचे योगदान म्हणजे प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप कष्टावरून एवढी मोठी ही शाळा उभी केलेली आहे. शाळेच्या एकूण 4 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत अनुभवी शिक्षिका यांची निर्मिती केलेली आहे. तसेच ही शाळा सुरळीत चालण्याचे नियमांचे पालन सर्वजण विद्यार्थी आणि शिक्षक करत असतात. चला तर मग वळूया मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभाकडे. स्वागत गीत घेऊन सादर होत आहे स्वागत गीत. ग रे ग रे सा रे ग सा ग ध पा म ग
अतिसुंदर पुष्पगुच्छाने स्वागताकडे. तर मी आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी शेखर अण्णा सर या चिंचवडे यांचं स्वागत करायचं आहे. थोडेसे आपले जे काही बोलायचे आहेत आपले मत व्यक्त करावे. उपस्थित बंधू आणि भगिनी,
आजच्या आपल्या लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या ॲन्युअल डेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या नगरसेविका माननीय आशाताई सूर्यवंशी, तसेच या संस्थेच्या संस्थापिका लक्ष्मी मॅडम आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित पालक आणि या ठिकाणी ज्यांचा 365 दिवस आपण ज्या दिवसाची वाट पाहत असतो ॲन्युअल डे, की म्हणजे आपल्या मुलांचा कलागुणांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. अशी चिमुकली मुलं, खरं तर लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा 2008 पासून आपल्या ठिकाणी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम या चिंचवडमध्ये करत असते. जवळजवळ 750 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत आणि चिंचवड नगर असेल किंवा वालेकोडीच्या भागामध्ये चांगलं शिक्षण देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून होत आलेलं आहे. आणि गेल्या 18 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी या शाळेमधनं शिक्षण घेऊन या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी गेलेले आहेत. आपल्याला माहिती की पिंपरी चिंचवडमध्ये अशा शेकडो शाळा आहेत की ज्या शाळांमधनं या शहरामधनं अनेक मुलं आपल्या शहराचं नाव, शाळेचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करून भविष्यामधील वेध घेण्यासाठी, चांगलं शिक्षण घेण्यासाठी जात असतात. आणि म्हणून ह्या लिटिल स्टार शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं शिक्षण देऊन हे विद्यार्थी आपल्या शहराचं, कुटुंबाचं नावलौकिक मिळवतील ही अपेक्षा या ठिकाणी आपण सगळंच नेहमीच करत असतो. खरं तर आपल्या भागाचा जो नावलौकिक आहे याच्यामध्ये लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल शाळा असेल, मातृविद्यालय असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, युनिक विजन असेल किंवा फतेजन शाळा, ह्या महत्त्वाच्या शाळा आपल्या भागामध्ये आहेत आणि त्यामध्ये चांगलं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी ही लिटिल स्टार इंग्लिश मीडियम शाळेच्या माध्यमातून होत असतं. पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रो सिटी या ठिकाणी आपण पाहतो की एक मोठं विजन या शहरामध्ये आता आपण पाहतोय आणि जवळजवळ 30-35 लाख लोकसंख्या असेल हे शहर. आणि या शहरामध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यामधून येतो, राज्यामधून येतो आणि म्हणून चांगलं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळावं म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच आपल्या या मुलांसाठी अनेक योजना आणि अनेक खेळाच्या माध्यमातून आपल्या मुलांना संधी देत असते. खरं तर आपल्या शाळेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी महापालिकेच्या माध्यमातून त्या शाळेसाठी लागतील, आपल्या मुलांसाठी लागतील, हे देण्याचं काम भविष्यामध्ये आमच्या माध्यमातून होईल. पुन्हा एकदा मी आपल्या पालकांच्या वतीनं या शाळेला मनपूर्वक शुभेच्छा देतो की कमी फीमध्ये चांगलं शिक्षण देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून होतं आहे. खरं तर आज आपण आपल्या लहान मुलांचा, आपल्या चिमुकल्यांचा कलागुणांना आणि त्यांचे डान्स पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यावेळेस आपली ही छोटी चिमुकली मुलं या स्टेजवर डान्स करतील त्यावेळेस आपल्या पालकांना, आपल्या आईवडिलांना खूप मोठा आनंद या ठिकाणी होईल की माझी ही मुलं, माझी चिमुकली मुलं या ठिकाणी डान्स पाहतील आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आपण सगळे पालक या ठिकाणी उपस्थित आहात. मी ह्या सगळ्या मुलांना आणि शाळेला आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ह्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शाळेला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल आणि नेहमी वेळातला वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. धन्यवाद सर. मी आशाताई सूर्यवंशी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मोलाचे वक्तव्य मांडावे. नमस्कार. आज लिटिल स्टार स्कूलच्या वतीने ॲन्युअल डेचे आयोजन केलेले, त्यात उपस्थित
माझे सहकारी नगरसेवक शेखर अण्णा चिंचवडे, पाटील भाऊ, दत्तभाऊ चिंचवडे आणि प्रत्येक सन्माननीय व्यासपीठ एवढी काही नाव पाठ नसल्यामुळं आणि आपल्या प्रिन्सिपल मॅम, खरोखरच आज तुमचं सर्व हे सभागृह इतकं फुल भरले म्हणजे प्रिन्सिपल मॅम खरोखर आपल्याला सरस्वती देवी आहे का नाही, खरोखर विद्येची देवी सरस्वती. त्यामुळं खरोखर मी 2008 पासून या ॲन्युअल डेला उपस्थिती माझी पहिल्यापासून आहे आणि मॅडमच्या माध्यमातून खरोखरच हे तुमचे बालचमू अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाणार आहे. कारण मॅडमची शिस्तही छान आहे, त्यामुळं त्यांचा स्टॉपही अतिशय चांगल्या रीतीने काम करतो. पूर्ण स्टॉप कधीही एकदम तडजोडीने काम करत राहतो. प्रत्येक म्हणजे पाल्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं हे मी पहिल्यापासून पाहते. त्यामुळं मॅडमला खरोखरच ईश्वराची देणगी आहे की त्यांच्या हातून मुलं चांगलीच घडतील आणि इथून पुढे लिटिल स्टारचं आजचं तर एकदम फुलांनी सजवलेलं आहे फंक्शन. इथून पुढे अजून सुंदर या फंक्शनला एकदम अजून चांगली प्रेरणामुळं लिटिल स्टारचे अजून चांगल्या संस्था अजून वाढो या स्कूलला ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचे विद्यार्थी खूप चांगल्या रीतीने पुढे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. खरंच आशाताई सूर्यवंशी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात, कार्यक्रम छोटा असो मोठा असो, प्रत्येक वेळी त्यांची उपस्थिती असते. धन्यवाद मॅडम. मी हाके सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन द्यावे. आज या ठिकाणी लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडे नगर परिसरातील 5 शाखेच्या वतीने हा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. विशेष करून या सांस्कृतिक महोत्सवासाठी उपस्थित असलेले आपले नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय श्री शेखर अण्णा चिंचवडे, त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सहकारी आशाताई सूर्यवंशी, त्याचबरोबर पाटीलबुवा चिंचवडे, त्याचबरोबर विजय सर, मधुभाऊ साठे, काकडे सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपला सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. नव्या आशा नव्या दिशा उजळून टाकू 10 दिशा. आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आपला विद्यार्थी घडत आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य रंगीबेरंगी फुलांनी सजल्याप्रमाणे आपण या प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य घडवण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जात आहे. वास्तविक आता शशिकला मॅडमांचं मी मनापासून स्वागत करतो की आज आपण गेली वर्षभर अनेक उपक्रम घेत असतात. त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पालकांचा विश्वास आणि भविष्यातील विद्यार्थ्यांना असणारा जडणघडणीमध्ये आपण एक मोलाचं सहकार्य करत आहात. मला सांगायला आनंद वाटतो की आपण 2008 पासून प्ले ग्रुप असेल, मोठा गट असेल, याच्या माध्यमातून आपण या लिटल इंग्लिश मीडियम स्कूलची वाटचाल आपण पुढे सुरू करत आहोत. यावर्षी सर्वप्रथम इयत्ता 10वीची इंग्लिश मीडियमची पहिली बॅच यावर्षी आपण सुरू करत आहोत. त्या माध्यमातून 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना जाती स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि ज्यावेळेस आपण SSC बोर्डाची परीक्षा देत असतो त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी उत्तम स्टाफ मॅडमने आयोजित केलेला आहे. त्यामध्ये श्रेयस सर आहेत आणि आपण 8वी 9वी 10वीचे जे पालक आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आपण वारंवार शिक्षकांशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. आपला पाल्य येणाऱ्या काळामध्ये उत्तम मार्ग घेऊन, उत्तम गुणवत्ता घेऊन येणाऱ्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये 11वी-12वीला जात असताना आपला विद्यार्थी उत्तमरित्या घडला पाहिजे. यासाठी आपण सर्व पालकांनी शाळेला सहकार्य करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांचं उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी आपल्या सर्वांच्या पालकांच्या वतीने आपण वाटचाल करत आहोत. आज आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करत असताना
सर्व पालकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही अथंग अशा परिश्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जात आहे. आज आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल. आम्हाला अशीच साथ सर्वांची लाभू द्या. आता आम्ही थोडासा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आता वळूयात बक्षीस वितरणाकडे. लिस्ट ठेवलेली आहे. प्रत्येक ब्रांच मधून बेस्ट स्टुडंट निवडलेला आहे. तर सर्वात प्रथम चिंतामणी ब्रांच LKG स्टुडंट स्वरा सागर कोकाले यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत आहे आणि मुलांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यासाठी मी शेखर अण्णा सर चिंचवडे यांना विनंती करते की मुलांना सर्टिफिकेट द्यावयाचं आहे. स्वरा सागर कोकाले स्टेजवरती यायचं आहे. चिंता रेवांश पाटील हा सुद्धा स्टेजवरती तयार राहायचा आहे. त्याचे पण पॅरेंट्स सोबत असतील. जसं जसं मी नावं सुचवते त्यांनी मागच्या साईडला येऊन उभं राहायचं आहे म्हणजे आपल्याला स्टेजवरती लवकर येता येईल. UKG क्लास कशिश अंबादास बटुले, हर्ष महेश मुंगासे. नर्सरी क्लास आदिश्री अमर तानपुरे, मोहम्मद सैफ शेख. त्यांनी मागच्या साईडला यायचं, मी ज्यांची नावं सुचवली त्यांची. हे जे अवॉर्ड देत आहे मुलांना त्यांचं वर्षभर निरीक्षण केलं जातं आणि त्यांच्यावरून मुलांचे सर्व गुण पाहिले जातात. अभ्यास असो या बाकी कुठल्याही ॲक्टिव्हिटी ह्या सर्वांचं वर्षभरात निरीक्षण करून त्यांना आपण हे निवडलेलं असतं आणि हे वर्षाअखेर आपण हे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दगडोबा ब्रांच LKG A डिव्हिजन. LKG A डिव्हिजन दगडोबा ब्रांच कार्तिक किशोर गीते. LKG B डिव्हिजन दगडोबा ब्रांच शुभ्रा गणेश कुमार कोकाटे. कृष्णा सुनील मेस्त्री. UKG A डिव्हिजन दगडोबा ब्रांच स्वरांश धीरेंद्र दास, महेश्वरी नितीन राठोड. UKG B डिव्हिजन विजयलक्ष्मी राहुल पुजारी, आयुष कृष्णकांत मिश्रा. नर्सरी दगडोबा ब्रांच
नर्सरी देवांश शीतल वावरे, नारायण राम चौधरी, आनंदी भूषण नायडू, नुरवी वसंत गंगावणे, प्ले ग्रुप रियांशी संतोष वाघमारे. ज्यांची ज्यांची नावं सुचवली आहेत त्यांनी स्टेजवरती लवकरात लवकर यायचं आहे. महेश्वरीचे पॅरेंट्स स्टेजवरती यायचे. महेश्वरी, लक्ष्मीनगर ब्रांच प्ले ग्रुप शिवन्या गोकुळ सुरासे, नर्सरी प्रिशा प्रवीण तालंगे, UKG क्लास देवनिशांत UKG क्लास, सुदीक्षा सूरज कांबळे चिंतामणी ब्रांच फर्स्ट स्टँडर्ड, श्रेयस रवी हैबतपुरे, नंदिनी गजानन कवाडे, चिंतामणी ब्रांच अद्विका रवींद्र कोल्हे LKG चिंतामणी ब्रांच. लक्ष्मीनगर ब्रांच, दगडोबा ब्रांच नर्सरी देवांश शीतल वावरे, नारायण राम चौधरी, आनंदी भूषण नायडू, नोरवी वसंत गंगावणे, प्ले ग्रुप प्रियांशी संतोष वाघमारे. यांनी लवकरात लवकर यायचंय.
रवींद्र कोले, लक्ष्मीनगर ब्रांच अद्विका रवींद्र कोले. अथर्व क्षीरसागर पॅरेंट्स स्टेजवरती यायचं आहे. रजनीगंधा ब्रांच नर्सरी अनन्या अमोल देसाई. क्षितिज दिनेश डिडूर LKG. प्रियांश दत्तात्रय पाटील. यशोदीप गणेश वाल्लेकर.
शिवतेज ब्रांच बेस्ट स्टूडेंट अवॉर्ड. स्टँडर्ड फर्स्ट RV प्रमोद जाधव. समोरचं जे बेस्ट स्टुडंट अवॉर्ड होणार आहे त्याच्यामध्ये फक्त ज्या मुलांचं नाव घेतील फक्त मुलं स्टेजवरती येतील. मुलांना पाठवायचं आहे फक्त. स्टँडर्ड फर्स्ट RV प्रमोद जाधव. पॅरेंट्स आणि मुलं दोन्ही यायचे आहेत. रुमान हुसेन चौधरी. RV प्रमोद जाधव, रुमान हुसेन चौधरी. स्टँडर्ड सेकंड मुमल भगवान राठोड. अवधूत वैभव शिंदे. स्टँडर्ड थर्ड दुर्वांकूर सम्राट इंदलकर. दुर्वांकूर सम्राट इंदलकर. समृद्धी प्रमोद जाधव. स्टँडर्ड 4 रचना संतोष वडजे. स्टँडर्ड 4 अजिंक्य संतोष वाडेकर. स्टँडर्ड 4 B डिव्हिजन अस्मिता संजय जाधव. आद्विक अमोल समिंदर. स्टँडर्ड 5 मनीष भवरलाल चौधरी. ज्ञानेश्वरी वैभव शिंदे. स्टँडर्ड 6 सैफ समीर शेख. शुभश्री सम्राट इंदलकर. स्टँडर्ड 7 रुद्रांश अतुल कुमार मिश्रा. जयनिता संजय जाधव. स्टँडर्ड 7. स्टँडर्ड 8 शोभा उदाराम देवासी. स्टँडर्ड 8 शोभा उदाराम देवासी. मंगेश नीलम शिंदे. स्टँडर्ड 9 दक्ष मोहन वावळे. स्टँडर्ड 9 दक्ष मोहन वावळे. हर्षदा उमेश मूल्या. स्टँडर्ड 9. पालकांनी पण मुलांच्या सोबत यायचं आहे. जिसके बेस्ट स्टूडेंट ऐसे बच्चों का नाम लिया है उनके पेरेंट्स स्टेज पे आइए. शिवतेज ब्रांच स्टूडेंट बेस्ट स्टूडेंट के पेरेंट्स स्टेज पे आ जाइए.
बेस्ट स्टूडेंट स्टैंडर्ड 4 अब्दुल्ला अबिदुर रहमान खान। अब्दुल्ला अबिदुर रहमान खान। दत्ताभाऊ चिंचवडे यांचं स्वागत करूयात। मी प्रिन्सिपल मॅडमला विनंती करते की त्यांचं स्वागत करावं। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण सर्वजण आतुरतेने ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत तो अगदी 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे। विनंती आहे की पहिली लाईन रिकामी सोडायची आहे, तिथं आपले मान्यवर बसतील। कृपया एवढी कळकळीची विनंती आहे की पहिली लाईन रिकामी सोडायची आहे। कृपया विशेष सन्मान करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या लहान जमातीचा सन्मान केलेला आहे। पॅरेंट्सला एक लकी ड्रॉ गिफ्ट ठेवलेला कार्यक्रम आपला पार पडलेला आहे। आता वळूयात आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे। आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने सूत्रसंचालन आमच्या शाळेतले विद्यार्थी करतील अशी मी त्यांना विनंती करते। सूत्रसंचालन करत आहे शिवानी इबिद्दार, दक्ष वावळे, स्टँडर्ड 9। हेलो, good afternoon everyone. I am Daksh Wavle from standard 9. And I am Shivani Bidar of class 9. आज का दिन बहुत स्पेशल है और मैं थोड़ा सा नर्वस भी हूँ। नर्वस क्यों? स्टेज पे आते ही कॉन्फिडेंस गया क्या? कॉन्फिडेंस तो है, प्रॉब्लम ये है कि अगर मैं गलती से कुछ उल्टा बोल दिया तो कल पूरा स्कूल मेरे नाम का मीम बना देगा। अरे टेंशन मत ले, यहाँ इतने टैलेंटेड स्टूडेंट्स हैं कि अगर कोई गलती भी करेगा ना तो ये लोग समझेंगे कि ये भी प्रोग्राम का ही पार्ट है। वैसे एक बात बता, स्टेज पे आते ही तू इतना स्माइल क्यों कर रही है? क्योंकि मैंने सुना है यहाँ कैमरा भी है और मम्मी ने बोला है टीवी पे आने जैसी स्माइल करना। वाह, मतलब तू आज हीरोइन बनी है। बिल्कुल, और आज के प्रोग्राम में हम सबको बहुत सारे हीरोज और हीरोइंस देखने को मिलने वाले हैं। डांस, म्यूजिक, ड्रामा और बहुत सारे एंटरटेनमेंट के साथ तो हो जाइए रेडी एक धमाकेदार प्रोग्राम के लिए। किसी भी कार्य की शुरुआत से पहले हम भगवान गणेश का स्मरण करते हैं जो विघ्नहर्ता है और हमें सही राह दिखाते हैं। तो अब टाइम है थोड़ी सी क्यूट सी मस्ती का। हमारे सबसे छोटे सबसे प्यारे स्टार्स ऑफ एलकेजी अब सबका दिल जीतने के लिए तैयार है। तो चलिए
इन क्यूट लिटिल परफॉर्मर्स को एंकरेज करते हैं. प्लीज वेलकम आवर टाइनी टॉट्स विद अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. दादी झुक झुक चाले माझी गणपती बाप्पा आले. दादी झुक झुक चाले माझे गणपती बाप्पा आले. बाप्पाची सोनं लपलं सुंदर किती फुले. बाप्पाची सोनं लपलं सुंदर किती फुले. दादी झुक चाले माझे गणपती बाप्पा आले. आमचे पप्पांनी पती हंगा आमच्या पप्पांनी पती हंगा.
सबका दिल जीत लिया। गणपति पप्पा की ब्लेसिंग्स और इन नन्हे मुन्ने स्टेप्स ने इस पल को और भी स्पेशल बना दिया। तो चलिए नृत्य और इस सुंदर संगम के साथ हम आज के प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं। तो जोरदार तालियों के साथ प्लीज वेलकम आवर गर्ल्स टू प्रेजेंट देयर ग्रेसफुल डांस। दिस परफॉर्मेंस इज कोरियोग्राफ्ड बाय रुक्मिणी मैम। गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि शरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि गजन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। विघ्न हरता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता द्वेष मुक्त मन हो तू जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले बप्पा विघ्न हरता जब तेरा है माथे पे किसके भी निकलता की कसौटी से है बना उतरता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले परफॉर्मेंस आपके डांस ने पूरे माहौल को भक्ति और शांति से भर दिया। सच में इस परफॉर्मेंस के पवित्र स्वर और ग्रेसफुल स्टेप्स ने इस शुभारंभ को और भी मंगलमय बना दिया। हमें पूरा विश्वास है कि भगवान गणेश जी के आशीर्वाद के साथ आज का पूरा प्रोग्राम सफलता से संपन्न होगा। गणपति बप्पा जब आते हैं तो सिर्फ विघ्न ही नहीं दूर करते, साथ में खुशियां भी लाते हैं। बट दोस्तों, हम सब ने बचपन से एक कहानी तो जरूर सुनी है, रावण की कहानी। एक ऐसा राजा जिसके 10 सिर थे और जिसका अहंकार ही उसकी हार का कारण बना। बिल्कुल, और हर साल हम रावण का पुतला जलाते हैं
लेकिन एक सवाल है। क्या? नहीं, क्योंकि आज का रावण पुतला नहीं है। वो छिपा है हमारे अंदर, अहंकार में, झूठ में, नफरत में। पुराने रावण के सिर्फ 10 सिर थे, लेकिन आज के रावण के सिर और भी ज्यादा हो गए हैं। और जब तक हम इस रावण को अपने अंदर से खत्म नहीं करेंगे, तब तक पुतला तो जल जाएगा, मगर बुराई जिंदा रहेगी। इसी सोच को लेकर आ रहे हैं हमारे परफॉर्मर्स। तो जोरदार तालियों के साथ प्लीज वेलकम। दिस सॉन्ग इज कोरियोग्राफ्ड बाय रुक्मिणी मैम। नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। वाह, क्या जबरदस्त परफॉर्मेंस था। इस डांस ने हमें याद दिलाया कि चाहे बुराई कितनी भी शक्तिशाली क्यों ना हो, लेकिन जब देवी की शक्ति जागती है तो हर रावण का अंत निश्चित होता है। ये सिर्फ एक डांस नहीं था, बल्कि अच्छाई और बुराई की उस पुरानी कहानी का एक खूबसूरत प्रदर्शन था। और इस मैसेज के साथ एक बार फिर से जोरदार तालियां हो जाइए हमारे प्यारे टैलेंटेड परफॉर्मेंस के लिए।
परफॉर्मेंस बहुत ही स्पेशल है। वैसे तुम्हें पता है कृष्णा जी बचपन में कितने नॉटी थे? बिल्कुल, माखन चोर, मटकी तोड़ और सबसे ज्यादा गोपियों को परेशान करते थे। हाँ, और अगर कृष्णा जी आज के जमाने में होते ना तो पक्का उनका इंस्टाग्राम अकाउंट होता रियल माखन चोर। हाँ, और बायो में लिखा होता प्रोफेशनल फ्लूट प्लेयर, बटर लवर एंड राधा's फेवरेट। और डेली रील्स आती हाउ टू स्लेट माखन इन 5 easy steps। चलो जोक्स अपार्ट, कृष्णा जी की लीलाएं हमें प्यार, मस्ती और भक्ति का मैसेज देती है। तो इस खुशी और भक्ति के साथ आइए स्वागत करते हैं अगले परफॉर्मेंस का। Here we proudly present a sweet divine dance by our little ones. This dance is choreographed by Anjana ma'am.
गजरामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी मी सन्माननीय भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा पण मार्गदर्शन करावं. या माध्यमाच्या स्कूलमध्ये आज स्नेहसंमेलन होत आहे आणि आपण सर्व वर्षभर आपली जी मुलं ज्या वर्गात शिकत असतात त्यांनी नेमकं अभ्यासाबरोबर काय साध्य केलेलं आहे, त्यांच्यामध्ये कोणत्या कलागुणांचा विकास होत आहे. आणि मी सर्व पालकांना सजग राहण्याची विनंती करतो की ह्याच वयात मुलांचा कोणता गुण तो कोणत्या कलेमध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये तो नैपुण्य मिळू शकतो भविष्यात जाऊन, त्याचं काउन्सिलिंग आत्ताच करून घ्या. आणि केवळ अभ्यास हेच आपलं ध्येय नाही, तर हा सुद्धा कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध अंगातून अनेक प्रकार आहेत. ते प्रकार पहिले पालकांनी आत्मसात करा. आणि आपला मुलगा वादक होऊ शकतो का, गायक होऊ शकतो का, नृत्य प्रकारामध्ये काय, हा सुद्धा भविष्यातला मोठा व्यवसाय आहे आणि त्याचं उपजीविकेचं साधन देखील होऊ शकतं. म्हणून केवळ गॅदरिंग टू गॅदरिंग असं आपल्या मुलांचं कौशल्य तपासून पाहू नका. शिक्षकांना विचारा याच्यामध्ये कोणते गुणात्मक दर्जा उंचवण्याची क्षमता ह्या वयामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट जाता जाता सांगतो की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. कारण का आता 16 वयापर्यंत 10 देशामध्ये मोबाईल बंदी आलेली आहे, आपल्याकडं सुद्धा. आणि शिक्षकांना पण विनंती करतो की आपण देखील मुलांसमोर मोबाईलवर बोलू नका. तुमचे मोबाईल शाळेत गेल्यानंतर माझ्या शाळेमध्ये मी स्वतः सर्व शिक्षकांचे मोबाईल आल्यानंतर त्यांच्या एका बॅगमध्ये ठेवून देतो आम्ही. म्हणून पालकांनी खूप सजग राहा. मुलं खूप हुशार आहेत, आजची जी पिढी प्रचंड हुशार आहे. फक्त आजूबाजूला त्यांचं दिशाहीन होण्यासाठी वातावरण खूप पोषक नाही आहे. म्हणून पालकांना विनंती करतो की आपल्या मुलांबाबतीत खूप सावधानतेने वाटचाल करा. तुम्ही त्यांच्यासमोर बऱ्याच गोष्टी टाळा की जे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होईल. असं कोणतंही कृत्य पालकांनी करू नका. विशेषतः पती पत्नीचे जरी वाद झाले तरी ते मुलांसमोर करू नका. ते होतात, त्या सर्वजण त्यांना जातात, परंतु मुलांसमोर करू नका. त्यांच्यासमोर फार TV बघणं टाळा. आता तुम्ही म्हणसाल हे सगळं तू सांगतोय पण तू स्वतःच पाळले का नियम? आज सांगतो, मी माझ्या मुलीला इयत्ता 12वी पर्यंत मोबाईल दिला नाही. माझ्या घरामध्ये आजही TV नाही. नाही तर काय उपदेश करायला सगळे उपदेश करतात आणि स्वतः मात्र सगळं. तर त्यामुळे तुम्ही हे नियम पाळा. कारण का अत्यंत येणारा काळ हा बौद्धिकदृष्ट्या जरी सक्षम असला तरी दिशाहीन होण्याचा देखील प्रचंड आहे. 3 मुलींनी गाझियाबादमध्ये मोबाईलचं खेळता खेळता 9व्या मजल्यावर उडी मारली. 3ही बहिणी खलास. मुलं फार विचित्र वागतात. मोबाईल देऊ नका. तो रडतोय तर रडू दे जरा वेळ. एक दिवस नाही जेवला तर दुसऱ्या दिवशी जेवण, परंतु हट्ट पुरवू नका. कोणते हट्ट पुरवायचे कोणते नाही हे पालकांनी शिक्षण घ्या. आणि मी तुम्हाला विनंती करतो शिक्षण संस्थेला, काउन्सिलिंग करणारी काही अत्यंत विद्वान माणसं आहेत, तर त्यांना पालकांसाठी तुम्ही एक 2-3 महिन्यांनी शिबिरं घेत जा. एक तासाचं, अर्धा तासाचं सेक्शन घेत जा. अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर पुढे कार्यक्रम सुरुवात होईल.